नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे। शेतकरी मित्रांनो, रब्बीसाठी शेतकऱ्यांना आता 31 जानेवारीची मुदत। ई पीक नोंदणी विसरली, सरकारी मदत विसरा। होय शेतकरी मित्रांनो, तुम्ही ऐकताय ते खरंच आहे। शेतकरी मित्रांनो, शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळवण्यासाठी ई पीक नोंदणी ही अत्यंत आवश्यक असते। शेतकरी मित्रांनो, यंदा रब्बी हंगामासाठी 31 जानेवारीची मुदत देण्यात आलेली आहे। सध्या जिल्ह्यातील 80,420 शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपवर पीक पाहणी नोंदवलेली आहे। खरीप व रब्बी या दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद करण्यासाठी दरवर्षी ई पीक पाहणी पूर्ण करावी लागते। तसेच यंदा 31 जानेवारीपर्यंतचा कालावधी हा ई पीक नोंदणी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मात्र विविध कारणांनी ई पीक ॲपवर नोंदणी करताना अडथळा निर्माण होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। अनेकांनी यात नोंदणी केल्याचे दिसून येत आहे। शिवाय आणखी मुदत संपली नसल्याने शेतकऱ्यांना ही नोंदणी करण्याची संधी आहे। ज्यांनी नोंदणी केली नाही अशांनी ते करण्याचे आवाहन केले जात आहे। या दरम्यान यंदा पीक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे। पिकांचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी केल्याची नोंद फायदेशीर ठरत आहे। पिकांचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी केलेली नोंद फायदेशीर ठरण्यास मदत होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, 80,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केलेली आहे। जिल्ह्यात यंदा 3 जानेवारीपर्यंत 80,420 शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ॲपवर नोंदणी केलेली आहे। तसेच यांचे 1,34,874 हेक्टर क्षेत्र हे आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता नेमकी तालुक्याने किती शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे ते इथे बघू शकता। तसेच न केलेल्या शेतकऱ्यांनी पुढे काय करायला हवे ते सुद्धा इथे दिलेले आहे। जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात रब्बीची पेरणी तेवढी झाली नाही, नंतर पाऊस झाला। या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी विलंबाने करावी लागली, तरी रब्बी हंगामातील ई पीक पाहणीचे झाल्याचे दिसून आले। ई पीक पाहणी राहिलेली असेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की 31 जानेवारी ही शेवटची तारीख आहे। आणि शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती कळेल। आणि याविषयी शेतकरी मित्रांनो, अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।